नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय ज्योती पुजारी यांची मनाचे बंद दरवाजे ही कादंबरी. आज भाग 7वा. तास संपला. देवधरबाईंचा पुढचा तास 9वीच्या वर्गावर आहे. मराठीचं पुस्तक घेऊन त्या वर्गाकडे निघाल्या तेवढ्यात 7वीच्या वर्गातनं दामले सर बाहेर पडले. देवधरबाईंशी त्यांची पॅसेजमध्ये समोरासमोर गाठ पडली. रोजच भेट होते. कॉमन रूममध्ये कधी बोलणंही होतं. विषय बहुतेक वेळी रेणुकाचाच असतो. रेणुकाचं कसं चाललं आहे एवढं ते न चुकता विचारतात. ठीक चाललं आहे असं देवधर मॅडमनी उत्तर दिलं की त्यांच्या चेहऱ्यावर सुटकेचा भाव तरळतो. दामलेंमुळे हे लग्न जमलं, त्यामुळे सगळं सुरळीत चालल्याचा, एक संसार आपल्यामुळे मार्गी लागल्याचा त्यांना नक्कीच आनंद होत असणार. मॅडम तुम्हाला कळलं का हो? दामलेंनी विचारलं. कशाबद्दल विचारताय? मॅडम तुम्हाला वरुणबद्दल काही कळलं का? दामले कोडी घालत बसू नका हो, काय ते स्पष्ट सांगा की. मॅडम रेणुका तुमच्याजवळ काही बोलली का? दामले माझं BP वाढवू नका, लवकर सांगा काय ते. मॅडम वरुणला मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. केणी आमच्या दूरच्या नात्यात येतात हे तुम्हालाही माहितीच आहे. एका नातेवाईकाच्या घरी गेलो होतो तेव्हा त्यांच्याकडनं वरुणला ॲडमिट केल्याचं मला कळालं. मेंटल हॉस्पिटलला? काय सांगताय? म्हणजे वरुण? आणि दामले तुम्हाला परवा हे कळलं आणि तुम्ही मला हे आत्ता आज सांगताय? मॅडम खरं सांगायचं ना तर माझी हिंमत होत नव्हती हो सांगायची. हा शेवटी हिंमत करून सांगितलं. देवधर मॅडम तशाच मागे वळाल्या. प्राचार्यांच्या केबिनकडे निघाल्या. 4 दिवसांचा रजेचा अर्ज प्राचार्यांच्या समोर ठेवून त्या ताडकन रेणुकच्या घराकडे निघाल्या. ये की. रेणुकाला आई अचानक आलेली पाहून आश्चर्य नाही वाटलं. आज ना उद्या तिला सगळं कळणारच होतं. तिने थंडपणानं आईचं स्वागत केलं. रेणू, वरुण कुठे आहेत? आई तुला कळलं असेलच ना, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे. रेणू गोष्टी एवढ्या थराला गेल्या आणि तो एका शब्दानंही मला काही सांगितलं नाहीस. आई अगं तू आधी बस तर. आई अगं तुला सांगणार होते मी, पण त्या दिवशी रेणू तू मला सुट्टी घ्यायला लावलीस, भेटायला येते म्हणालीस, तुला काहीतरी सांगायचं आहे असं सुद्धा म्हणाली होतीस. तुला हेच म्हणजे वरुणबद्दलच सांगायचं होतं ना? पोरी अगं काय होऊन बसलंय? तुझ्या आयुष्याचा खेळखंडोबा झाला. त्या मेल्यात दामलेनं आपल्याला फसवलं. वरुण वेडा आहे हे त्यांना माहिती असणारच. तरीही कृष्णा मामा सारखा विचारत होता, मुलाची सगळी माहिती काढली का, माहिती काढली का? आत्ता माझ्या लक्षात येतं आहे की हे लोक लग्नाची एवढी घाई का करत होते. पण माझ्या डोळ्यावर कसली पट्टी बांधली होती की मला या स्थळात काही काळं वेरं दिसलंच नाही. साधी शंकाही नाही आली ग मनात. रेणू, तुझ्याही मनात या मुलाच्या लग्नाला एवढा उशीर का झाला आहे ही शंका आली होती. तू बोलूनही दाखवलंस, पण मी मेलीनं दुर्लक्ष केलं. वाटलं पोरीलाच चांगलं स्थळ मिळालं, सुखात राहील पोरगी. बोलता बोलता देवधरबाईंचे डोळे भरून आले. त्यांचा सगळा उद्रेक बाहेर पडेपर्यंत रेणुका शांत बसून राहिली. रेणू, रेणू चल उठ. आता या घरात मी तुला क्षणभर सुद्धा राहू देणार नाही. चल उठ, तुझी बॅग भर चल. आई, आई जरा शांत हो. हे बघ आई, आत्ता यावेळी मी कुठेही येऊ शकत नाही. रेणुका, तुझी आई सांगतेय ते बरोबर आहे. तू जा तुझ्या आईबरोबर. बाबा त्यांच्या खोलीतनं बाहेर आले. रेणुकाच्या आईचा चढा स्वर, तिचा शब्द त्यांनी ऐकला होता. तुम्ही बोलूच नका तो, तुम्ही बोलूच नका. तुम्ही फसवलंय आम्हाला. माझ्या लेकीच्या आयुष्याचं मातेरं केलं तुम्ही. त्या प्रचंड चिडल्या होत्या. त्यांचा तो आवाज ऐकून शुभांगीताई बाहेर आल्या आणि म्हणाल्या, आम्ही काही तुमच्या लेकीला मागणी घालायला आलो नव्हतो. तुम्हीच तुमच्या मुलीचा फोटो घेऊन इथे आमच्या घरी आला होता. तुमच्या घरी आम्ही तुमची मुलगी बघायला आलो होतो. तुमच्या मुलीच्या आणि तुमच्या दोघींच्या संमतीनं लग्न झालं आहे. वरुणशी तुमच्या मुलीचं लग्न लावून द्या अशी गळ आम्ही कधीही घातली नाही तुम्हाला. पण तुमचा मुलगा वेडा आहे हे तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवलं. ही फसवणूक नाही आमची. माझा मुलगा वेडा नव्हता आणि नाही.
तुमच्या मुलीने त्याला वेडा ठरवलंय आणि तीच त्याला त्या वेड्यांच्या डॉक्टरकडे घेऊन गेली. ती उगाचच त्याला घेऊन जाणार नाही तिकडे. बस बस, आता एक अक्षरसुद्धा कोणी बोलू नका प्लीज. हे बघ आई, आता झाल्या गोष्टींवर चर्चा करण्यात काही अर्थ नाही आहे. आणि आई बाबा, वरुणच्या बाबतीत काय खरं काय खोटं ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. मला तोंड उघडायला लावू नका. रेणुका, तू चल माझ्याबरोबर. हे बघ आई, मी कुठेही येणार नाही. वरुणच्या बाबतीत मी निर्णय घेतला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातून तो बाहेर कसा येईल ते बघायचं आहे. तुझा स्वभाव आधीपासून असाच हट्टी. अगं, त्या मूर्ख माणसासाठी तू का आपलं आयुष्य मातीत लोटायला निघाली आहेस? हे बघ आई, तुझं मन मला कळतंय, पण एक प्रयत्न मला करू दे. नाहीच ना हातात काही लागलं तर मग घटस्फोटाचा पर्याय आहेच की. आणि आई, मी तुला प्रॉमिस देते, मी माझा जीव धोक्यात येईल असं काहीही होऊ देणार नाही. मी घेईन तिची काळजी. आमच्या वरुणमुळे तुम्हाला खूप मनस्ताप झाला, त्याबद्दल मी माफी मागतो तुमची. पण रेणुकाला लिहू नका. वरुणसाठी ती जे काही करते त्याला तोड नाही आहे. आमच्यावर तिचे अनंत उपकार आहेत. अहो, बाबा बोलताना अगतिक झाले होते. एक जात ढोंगी आहेत दोघंही, नवरा बायको. रेणुकाच्या आईच्या मनात आलं. त्यांनी रागानं मान वळवून घेतली. त्यांना 1 मिनिटसुद्धा तिथे थांबवेना. त्या घरी आल्या आणि नवऱ्याच्या फोटोपुढे धाय मोकलून रडायला लागल्या. बघा तुमच्या लाडक्या रेणूचं काय होऊन बसलं. मी कमी पडले हो. रेणूच्या बाबतीत माझं काही चुकलं का हो? रेणूचे बाबा वारले तेव्हा 6 वर्षांची होती ती. मरण म्हणजे काय ते कळायचं वयही नव्हतं तिचं. पण बाबा आपल्याला सोडून गेले, ते कधीच परत येणार नाहीत हे तिच्या बाळजीवाला कळलं असणार. खेळकर हसरे रेणू मिटूनच गेली. बीएड होईपर्यंत मुलींना मामाकडे ठेवायला लागलं. माझी शाळेतली नोकरी. मुली समजूतदार होत्या म्हणून निभावलं. रेवती जास्त शहाणी, रेणूपेक्षा समजदार. रेणू थोडी हट्टी. एकदा जिद्दीला पेटली तर कोणाचं ऐकायची नाही ती. तिचे बाबा असताना तिचे सगळे हट्ट पुरवायचे. मुली लाडक्या होत्या त्यांच्या. आज मला रेणुकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. तिचा निर्णय माझ्या दृष्टीनं चुकीचा असेलही, पण तिच्या दृष्टीनं बरोबर आहे. म्हणजे नक्कीच काहीतरी विचार करून तिने हा निर्णय घेतलेला असणार आहे. दामलेंचं चुकलं, केणींनी फसवलं, या सगळ्याचा आता विचार करून उपयोग नाही. तिने माघार घ्यायची नाही हे ठरवलंय तर तिला साथ द्यायलाच हवी. आईचा रेणूवर पूर्ण विश्वास आहे. रेणू अविचारानं वागणार नाही. उद्या रेणूबरोबर वरुणला भेटायला जायचं. ती उद्या किती वाजता हॉस्पिटलला जाणार ते विचारायला त्याने रेणूला फोन लावला. वरुणला ECT द्यायला नेलाय. रेणुका, तिची आई, वरुणचे बाबा कॉरिडॉरमध्ये उभे आहेत. वरुणच्या आई घरीच थांबल्या. वरुणला इलेक्ट्रिक शॉक देणार हे ऐकल्यापासून त्या अस्वस्थ झाल्या होत्या. मेंटल हॉस्पिटलला सुद्धा त्या वरुणबरोबर कधी गेल्या नाहीत. वरुणचे बाबाच त्याला घेऊन जायचे. ECT म्हणजे काय ते डॉक्टरांनी सांगितलं तरी मनातली भीती कमी होत नाही. सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे वरुणच्या कपाळाभोवती इलेक्ट्रिकची पट्टी आवळली असेल. त्या पट्टीला जोडलेल्या वायरमधनं सोडला जाणारा विद्युत प्रवाह, त्या प्रवाहानं मेंदूत नेमक्या काय घडामोडी होत असतील. वरुणला या ट्रीटमेंटमुळे काही फायदा होईल का? रेणुका भयंकर अस्वस्थ झाली होती. ती कॉरिडॉरमध्ये फेऱ्या मारायला लागली. तिच्या आईला तिची तगमग कळतीये, पण निमूटपणे पाहण्यापलीकडे त्या तरी काय करू शकतात? हे सगळं त्यांच्याही कल्पनेपलीकडचं आहे. एखाद्या अशा अनोळखी प्रदेशात आल्यासारख्या गोंधळलेल्या रेणुकीशी काय बोलावं त्यांना सुचेना. त्या बाजूच्या बाकावर जाऊन बसल्या. बाबा कॉरिडॉरच्या दुसऱ्या टोकाला. वरुणला कधी बाहेर आणतायत याची सगळे वाट पाहतायत. वरुण बाबांचा एकुलता एक मुलगा. तो आईच्या चुकीच्या वागण्याचं फळ भोगतोय. कितीतरी दिवस त्याचा आजार लोकांपासून लपवून ठेवला. तो मनोरुग्ण असल्याचं लक्षात आलं त्यावेळी तो नुकताच BE होऊन एका कंपनीत नोकरीला लागला होता. आजाराची सुरुवात खूप आधी झाली होती.
नोकरीला वर्ष झालं असेल त्या रात्री अचानक स्फोट झाल्यासारखा तो बेफाम झाला, घाणेरड्या शिव्या देत सुटला होता. आत्तापर्यंत घुम्यासारखा वागणारा, तासनतास टक लावून बसणारा, स्वतःशीच पुटपुटणारा वरुण त्या क्षणी पूर्ण बदलून गेला होता. फॅमिली डॉक्टरांच्याकडे नेलं तर त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्याचा सल्ला दिला आणि नुसता सल्ला देऊन थांबले नाहीत तर मेंटल हॉस्पिटलच्या डॉक्टरना ताबडतोब त्यांनी भेटायला सांगितलं आणि सुरू झालं ते दुष्टचक्र. उपचार, इलेक्ट्रिक शॉक. त्याचा परिणाम म्हणून की काय, वरुण थोडा निवाळला. या सगळ्या प्रकरणात त्याची नोकरी गेली. वरुणचं वागणं बोलणं जरा सामान्य झालं. गाडी ट्रॅकवर आली. वाटलं होतं एकदा याचं लग्न झालं की सुधारेल, परत याला अटॅक येणार नाही. त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर म्हणाले होते की स्किझोफ्रेनिया पूर्णपणे बरा होत नाही, मात्र उपचारांनी याचं अटॅकचं प्रमाण कमी होऊ शकतं. तसं ते झालंही होतं. तरीही सतत एक ताण मनावर असायचा. हा समाज वेड आणि वेडे या दोघांचाही तिरस्कार करतो. TB किंवा कॅन्सर झालेल्या रुग्णाबद्दल समाजाला सहानुभूती असते, पण मानसिक तोल ढासळलेल्या माणसाबद्दल सहानुभूतीपेक्षा उपेक्षा जास्त असते. वरुणच्या मानसिक आजाराचं कळल्यापासून नातेवाईकसुद्धा अंतर राखून असतात. म्हणूनच वरुणच्या लग्नात फार कोणाला बोलवलं नाही. नाशिक, मुंबईहून परतल्यावर एका खाजगी कंपनीत त्याला नोकरी लागली, म्हणून लग्न तरी झालं. ECT रूमचं दार उघडलं गेलं. वरुणला स्ट्रेचरवर बाहेर आणलं. वरुण शुद्धीत नाही आहे. वरुणच्या बेडशेजारी स्टूलावर बसलेली रेणुका हॉलमधल्या इतर रुग्णांकडचं निरीक्षण करते, पण डोक्यात मात्र वेगळेच विचार. वरुणची नोकरी आता गेल्या जमा आहे. गेल्या 2 महिन्यात तो रेग्युलर कंपनीत गेला नाही. त्यात आता त्याच्या या आजाराचं कंपनीत कळणार. अशा गोष्टी कुठे लपून राहतात का? याची नोकरी गेली म्हणजे खर्चाचा प्रश्न उभा ठाकणार. 2 महिन्यात तसं बरं चालू होतं. आता सगळं एकदम ठप्पच होतं आहे का काय अशी भीती. नोकरी सोडायची आपण घाई केली का? पण आज ना उद्या नोकरी सोडावीच लागली असती. वरुणकडे लक्ष देणार कोण? बाबांचंही वय झालं आहे, आईंचा तर काही उपयोगच नाही. औषधोपचार, हॉस्पिटलचा खर्च, हा पांढरा हत्ती पोसायचा कसा? हॉलमध्ये पेशंटचे नातेवाईक, काही नवे काही जुने पेशंट येत आहेत जात आहेत. डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉईज आपापल्या कामात गुंतलेले. केस स्टडी करायला येणारे मानसशास्त्राचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, पेशंटचे नातेवाईक यांनी वॉर्ड गजबजून गेला आहे. मधमाशा गुणगुणल्यासारखे बोलण्याचे आवाज, मध्येच एखाद्या नर्सचं पेशंटवर चिडून ओरडणं ऐकू येत आहे. अचानक समोरच्या बेडवरची पेशंट जोरजोरात हसायला लागली. वय असेल 20, फार तर 22. मध्येच हसते, मध्येच हुंदके येऊन रडते. देखणी सडपातळ, गळ्यात काळी पोत, हातभर हिरवा चुडा, नाकात चमचमणारी खड्याची मोरणी. लग्नानंतर हिचं वेड लक्षात आल्यानं नवऱ्यानं टाकली असेल काहीला. नवीनच लग्न झालेलं दिसतंय. अशा मुलीशी संसार करणं नको वाटलं असेल त्याला. तिला त्या मुलीकडे फार वेळ पाहावे ना. बिचारी. तिला तिची दया आली. पलीकडच्या कोपऱ्यात एक 60च्या पलीकडचे आजोबा शून्यात नजर लावून बसलेले. मध्येच त्यांच्या पापण्या हालतात. श्वास सुरू आहे म्हणून जिवंत आहे म्हणायचं, बाकी मढ्यासारखी अवस्था झालेली. त्यांच्या बाजूला स्टूलवर बसलेल्या आजी त्यांची बायको असणार. बाईच्या अंगावरचं जुनाट लुगडं, चोळी, विटकी काकणं तिची परिस्थिती सांगतायत. तिच्या कपाळावरचं ठसठशीत रुपया एवढं कुंकू घामानं भिजलं आहे. ज्याच्या नावानं कुंकू लावायचा तो सगळं उमजण्याच्या पलीकडं गेलाय. काळ बदललाय तरी बायकांच्या डोक्यातलं कुंकू, मंगळसूत्र यांचं शेवाळं काही दूर होत नाही. रेणूही टाचणीच्या टोका एवढी टिकली, कपाळावर टेकवते. कधी तेही लावायला विसरते. सासूच्या लक्षात आलं की त्यांचं टोमणे मारणं सुरू. केव्हाचा तो म्हातारा पुतळ्यासारखा बसून आहे. वरुणही असाच तासनतास पुतळ्यासारखा भिंतीकडे पाहत बसून राहतो. तू जा आता घरी, मी थांबतो वरुण जवळ. बाबा तिच्या जवळ आले.
तुम्ही एवढ्या लवकर घरी जाऊन आलातही? हो अगं, घरी तरी कुठे चैन पडतं आहे. ही म्हणाली वरुणला भेटायला येते म्हणून, पण मीच नको म्हणालो. तिला पाहून तो चिडायचा. बरं तू निघ आता. आता तुला यायची गरज नाही. 4 वाजायला आलेत. मी 8-8:30पर्यंत थांबतो इथे. कारण डॉक्टर म्हणालेत की रात्री पेशंटजवळ नातेवाईक राहायची गरज नाही. बरं मग मी निघते. रेणुकानं वरुणकडे बघितलं. तो शांत झोपल्यासारखा निश्चिंत पडलाय. माणूस एकटा पडला की स्वतःभोवती कोश विणत जातो, तसा वरुणनं स्वतःभोवती कोश विणला. हॉस्पिटलच्या बाहेर पडून रेणू रस्त्यावरच्या गर्दीत मिसळली. माणसांच्या समुद्रातला एक बिंदू झाली. तिच्या जवळून वाहणारी असंख्य वाहनं, माणसं. या गर्दीतल्या माणसांची स्वतःची सुखदुःख असतील. सिंदबादच्या सफरीतल्या सिंदबादच्या मानगुटीवर बसलेली दुःख, समस्या त्याचा पिच्छा सोडतच नाहीत. डॉक्टर म्हणतात अलीकडे स्किझोफ्रेनियाचं प्रमाण खूप वाढलं आहे. कशानं वाढलं असेल हे प्रमाण? मानसिक ताण वाढल्यामुळे मानसिक रोग वाढले असतील. स्किझोफ्रेनियाकडे माणसाची वाटचाल कशी आणि केव्हा सुरू होते हे मानसोपचार तज्ज्ञांनाही नेमकं सांगता येणं शक्य नाही. पण जेनेटिक रिझन हे कारण असतं असं म्हणतात. गर्दीचे लोंढे चुकवत ती घराच्या दिशेनं निघाली. माणूस नावाचा प्राणी आणि त्याचा मेंदू म्हणजे ब्रह्मदेवालाही न सुटलेलं कोड आहे. डॉक्टर म्हणाले की मेंदूतलं डोपामाइन असंतुलित झालं की स्किझोफ्रेनियाकडे माणसाची वाटचाल सुरू होते. पण प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत असं घडत नाही. माणसाच्या शरीरात तऱ्हेतऱ्हेची रसायनं पाझरत असतात. त्याचं प्रमाण कमी जास्त झालं की आजार उद्भवतात. औषधानं ते आटोक्यात आणले जातात. शरीराची दुखणी माणसाला वेड लावत नाहीत. डोपामाइन मात्र माणसाला वेडं बनवतं. रेणुकाच्या डोक्यात असंख्य विचार. बाबा, मागच्या अंगणातल्या अडगळीच्या खोलीच्या कुलपाची किल्ली कुठे ठेवली हो? सकाळी चहा घेता घेता रेणुकानं विचारलेल्या प्रश्नानं बाबा दचकले. आईसुद्धा कावऱ्या बावऱ्या झाल्या. किल्ली किल्ली कुठे ठेवली आठवत नाही ग. कशी हवी आहे तुला ती किल्ली? म्हणजे का हवी काय आहे तुला ती किल्ली? बाबा कावरे बावरे झालेत, पण स्वतःला सावरलं त्यांनी. प्रश्न विचारताही नाही, गडबड होत होती. नाही काही विशेष नाही हो, त्या खोलीत काय आहे ते बघायचं आहे. काय असायचं त्यात? घरातल्या नको असलेल्या वस्तू भरून ठेवल्या आहेत त्या खोलीत, आई म्हणाल्या. मला ती खोली उघडून बघायची आहे. का? कशासाठी? मला वाटतंय की वरुणच्या आजारपणाचा आणि त्या खोलीचा काहीतरी संबंध असावा. तो तासनतास त्या खोलीकडे बघत बसतो. सगळा मंत्रचळेपण ग, दुसरं काय. यापूर्वी त्याला मानसिक उपचारांसाठी हॉस्पिटलला नेलं. त्याच्यावर उपचार झाले. त्याला दिले गेले इलेक्ट्रिक शॉक. आई, मंत्रचळेपणा आणि कसले कसले शब्द वापरून परिस्थिती नाही ना बदलत. खोलीची किल्ली कुठे दडवून ठेवली आहे? मला काही माहिती नाही. ठीक आहे. रेणुकानं समोरचा चहाचा भरलेला कप बाजूला सारला. ओढणी कमरेला घट्ट बांधली. खोलीच्या बंद दारापुढे उभं राहिली. कुलपाचा अंदाज घेतला. दाराला लावलेलं कुलूप जुनाट आहे, गंजलेलं आहे. रेणुकानं अंगणातला मोठा दगड उचलला, कुलपावर घातला. 1-2 घावात कुलूप तुटलं. अहो अहो, तिला अडवा. काय अडवायचं आहे तिला? नाहीतरी तिला सगळं कळलेलं आहे. दोघंही मग अंगणात उभं राहून रेणुकाचं काय चाललं आहे ते बघायला लागले. तुटलेलं कुलूप रेणुकानं कडीतनं काढलं, बाजूला फेकून दिलं. दाराच्या पाट्या लोटल्या. ती खोलीत आली. सगळीकडे झळमटं लागली आहेत. भिंतीवर शेवाळं चढलेलं आहे. ओल आलेली जमीन आहे. समोरच एक झोळणा झालेली खाट. कोपऱ्यात उपडा पडलेला माठ. माठाच्या तोंडावर जाळी धरलेली. खोलीत नाही एकही खिडकी ना झरोका. त्यामुळे आत हवा यायला जागाच नाही. एक विलक्षण कुबट्ट मातकट वास त्या खोलीत दबा धरून बसलेला आहे. आडवी दोरी आणि खाटेवर कपड्याचं बोचकं. खाटेच्या एका बाजूला अगदी कोपऱ्यात एक छोटी जुनी विटक्या रंगाची सुटकेस पडली आहे. रेणुका त्या बॅगजवळ आली. तिच्या पायाजवळून एक जाडजूड पाल सरसरत बाहेर गेली.
रेणुकाच्या तोंडून आस्फुट किंकाळी बाहेर पडली. रेणुकानं सुटकेस उचलली, दारापाशी आणली. सुटकेस लॉक केलेली नाही आहे. रेणुकानं सुटकेसचं झाकण उघडलं. आत एक कागदपत्राची फाईल आहे. तिने ती फाईल उघडली. मेंटल हॉस्पिटल. थेट डोळ्यात घुसणारी बटबटीत अक्षरं. पेशंटचं नाव वरुण केणी. वय, आजार, उपचार सगळं संगतवार लिहिलेलं आहे. ECT दिल्याची ठळक नोंद केलेली आहे या फाईलमध्ये. ती फाईल तिच्या हातू लागू नये. वरुण मनोरुग्ण आहे, त्याच्यावर मानसिक उपचार केले गेलेत हे तिच्यापासून लपवून ठेवण्यासाठी या खोलीला कुलूप लावलं गेलं असणार. तिला मात्र ही अडगळीची खोली आहे असं सांगण्यात आलं. ही फाईल एवढी जपून का ठेवली? त्या फाईलमुळे तिला घटस्फोट मिळणं सोपं झालं असतं आणि तसं होऊ नये म्हणून ती फाईल दडवून टाकण्यात आली असेल किंवा पुढंही वरुणला मानसिक उपचारांना सामोरं जावं लागणार याची कल्पना असणार या लोकांना. मग त्यावेळी हे रिपोर्ट लागले असते म्हणून इथे ठेवले असतील. तिने ती फाईल बरोबर घेतली. सुटकेस बंद करणार तेवढ्यात सुटकेसमध्ये तळाशी असलेल्या एका वहीकडे लक्ष गेलं तिचं. तिने ती वही उचलली. पहिलं पान उलटलं. वरुण केणी. किरट्या रेखीव अक्षरात वरुणचं नाव लिहिलेलं. म्हणजे ही वरुणची वही असणार. फाईल आणि ती वही घेऊन ती बाहेर आली. खोलीचं दार लोटून घेतलं. आता त्या खोलीच्या दाराला कुलूप लावायची गरज नाही. जे तिच्यापासून लपवून ठेवण्यासाठी सगळी धडपड चालली होती ते सगळं आता उघडं झालं होतं. ती आत आली. घड्याळात बघितलं. 10 वाजायला आलेत. तिला हॉस्पिटलला जायचं आहे. वरुणची डायरी रेणुकानं आपल्या सुटकेसमध्ये ठेवली. सुटकेस लॉक करून किल्लीत स्वतःच्या पर्समध्ये टाकली. अंघोळ जेवण करून वरुणचा डबा घेऊन ती हॉस्पिटलला निघाली तेव्हा 11 वाजायला आले होते. आईंनी आज स्वतःहून स्वयंपाक केला. कदाचित अपराधी भावनेनं ग्रासलेल्या आईंना रेणुकाशी बोलायचा धीर होत नसावा. रोजच्यासारखी तिला स्वयंपाकाची ऑर्डर सोडून स्वतः हॉलमध्ये बसण्याचा त्यांचा परिपाठ त्यांनी मोडला होता. दोघेही तिची नजर चुकवत चोरट्यासारखे घरात वावरत होते. बाबा तुम्ही संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये या, तोपर्यंत मी थांबते तिथे. बाबांना सांगून ती घरातनं बाहेर पडली. श्रोते हो, हा होता भाग 7वा. भाग 8वा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.